ज्या शिक्षण संस्थेचं नाव आम्ही शिक्षण व्यवस्थेत आल्यापासून ऐकतो आहोत त्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयाचे प्राचार्य, ज्यांचा आणि माझा सुमारे 20 वर्षापासूनचा ऋणानुबंध आहे. थोडंसं संपर्क कमी झाल्यानंतर माणसं आपापल्या वाटेने चालत राहतात, तसं त्यांचं आणि माझं झालं. पण ते खूप वेळा आमच्या भिलवडीला या महाविद्यालयाच्या कामकाजासाठी येऊन गेलेले आहेत. त्या सगळ्या आठवणी त्यांच्याकडून ऐकल्यानंतर मला बऱ्यापैकी भूतकाळ आठवायला लागला. ते प्राचार्य डॉक्टर साळुंखे सर, मराठीचे विभाग प्रमुख प्राध्यापक भाट सर, आपल्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख पाटील मॅडम, ज्यांनी माझा परिचय करून दिला ते संतोष काळे सर, माझे खूप जुने सन्मित्र प्राध्यापक संपतराव पार्लेकर, या महाविद्यालयातील सर्व, मला खरं तर प्राध्यापक बंधू भगिनी असं म्हणणं थोडंसं, मला गुरुजन बंधू भगिनींनो हा मला खूप शब्द जिव्हाळ्याचा वाटतो या काळामध्ये. कारण मी साने गुरुजींच्या विचारांचा पाईक असल्यामुळं आपोआपच माझ्या तोंडून तसे शब्द बाहेर जातात. त्याच्यामध्ये किती जिव्हाळा आहे, किती गोडवा आहे, किती प्रेम आहे गुरुजी शब्दामध्ये. आणि सर म्हटल्यानंतर मग ते जरा तिकडेच बाजूला सरा, शिक्षणाच्या पासून जरा बाजूला सरा अशी त्याची जरा हे होते. तर सगळे माझे बंधू भगिनी आणि विद्यार्थी सर इथं बसल्यानंतर मला म्हणाले की सर बऱ्यापैकी आमचे कॉमर्सचे विद्यार्थी असतात. मी म्हटलं खूपच छान झालं, कारण वाचनापासून कुठलाच समाजातला घटक, तो कॉमर्स असू दे, सायन्स असू दे, शेतकरी असू दे, गृहिणी असू दे, शिक्षक हा ओघाने आलाच, त्याला तर पर्यायच नाही. हा वाचन या शब्दापासून दूर जाऊ शकत नाही. त्याला जर आपलं जीवन सर्वांग सुंदर परिपूर्ण बनवायचं असेल तर या काळामध्ये वाचनाशिवाय पर्याय नाही. माझा परिचय करून देताना संतोष सर म्हणाले की मी आटपाडीचा आहे, माणदेशातला आहे. आटपाडी हे माणदेशातलं एक गाव आहे. माणदेशाची संस्कृती वेगळी आहे, माणदेशाची भाषा थोडी वेगळी आहे, माणदेशाचं खाणं पिणं थोडंसं वेगळं आहे. 8 कोस पर बदले पाणी, 10 कोस पर बदले वाणी असं हिंदीमध्ये एक म्हटलं जातं. म्हणजे थोडासा जगण्यातला एक काय प्रकार आहे, वेगळा आहे. मानदेश, आटपाडी, त्याचा आजूबाजूचा सगळा परिसर हा खूप दुष्काळी परिसर आहे. अजून सुद्धा पाणी जरा आल्यानंतर होणारे बदल जाणवायला लागले, परंतु दुष्काळाच्या ज्या छटा आहेत, ज्या झळा आहेत, तो मानदेशी माणूस आमच्यासारखा अजून सुद्धा सोचतो आहे. पण याच्यामध्ये सुद्धा पुस्तकं, साहित्य, अक्षर, वाङ्मय या बाबतीत मात्र मानदेश खूप समृद्ध आहे. मी पुढे माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये मानदेशाच्या साहित्य चळवळीचा आणि वाचनाचा संबंध तुम्हाला थोडासा सांगेन. पण माझा मुद्दा असा आहे की मी माझं गाव सोडून भाकरीच्या शोधात भटकत कृष्णा काठावरती भिलवडीमध्ये आलो. भिलवडी, पलूस या भागामध्ये आलो, रमलो, सगळ्या माणसांना जवळ केलं, माणसांनी मला जवळ केलं. याचं महत्वाचं जर कारण काय असेल तर ती पुस्तकं, ते अक्षर, ते शब्द. मी आज इथं उभा आहे, तुम्ही मला अगत्यानं बोलवलं, ऐकणार पण आहात. त्याचंही कारण आहे वाचन, पुस्तकं. म्हणजे वाचनाने माणसं सगळ्या सीमा ओलांडून एकमेकांच्या जवळ जातात. वाचनाने माणसांची मनं जोडली जातात. वाचनाने माणसं एकत्र येतात. त्याचंच हे प्रत्यंतर आहे. मानदेशाचा संदर्भ दिल्यामुळं मुद्दाम मी तुम्हाला माणदेशाने आणि विशेषतः आटपाडी तालुक्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 अध्यक्ष दिलेले. म्हणजे जो दुष्काळी भाग सर म्हणतो आपण, तो अक्षरांच्या दृष्टीने, साहित्याच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. त्या समृद्ध परंपरेचे आम्ही छोटे छोटे पाईक आहोत. म्हणून तुमच्या समोर आम्ही बोलण्यासाठी उभा राहिलो. 5 अध्यक्ष जे, त्यांची नावं सांगतो. एकूण सांगली जिल्ह्याने सुद्धा आतापर्यंत 8-10 अध्यक्ष झाले असतील. त्यातले 5 अध्यक्ष हे एकट्या आटपाडी तालुक्याचे. पहिले आहे महाकवी अभुरिक वाल्मिकी ग. दी. माडगूळकर.
दुसरे आहेत त्यांचे बंधू व्यंकटेश तात्या माडगुळकर, तिसरे आहेत दलित चळवळीचे भाष्यकार शंकरराव खरात साहेब, चौथे आहेत गोमेवाडी, जे 150 घरांचं सुद्धा गाव नाही, त्या गोमेवाडीचे ना. सं. इनामदार ऐतिहासिक कादंबरीकार, आणि पाचवे आहेत औंधचे पंत प्रतिनिधी सरकार. आता औंध कुठे आणि आटपाडी कुठे, तर त्याचाही संदर्भ असा आहे की आटपाडी हा इलाका पूर्वी औंध संस्थानचा एक भाग होता. त्यामुळे औंध हे आमच्या मानदेशातलंच एक समृद्ध गाव आहे असं आम्ही मानतो. 5 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देणारी ही भूमी मग दुष्काळी कशी म्हणायची? याचा अर्थ असा आहे की भौगोलिक दुष्काळ सोसत इथली माणसं आपल्या जगण्याच्या लढाया यशस्वी करतात, ते केवळ आणि केवळ या साहित्यिकांचं साहित्य वाचल्यामुळं, साहित्यिकांचं साहित्य अनुभवल्यामुळं, जगल्यामुळं हा आपला परिसर समृद्ध होतो. मुळात आपली भारतीय संस्कृती ही मला जगाच्या दृष्टीने एक दीपस्तंभ वाटते. दीपस्तंभ ही संकल्पना या विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाहीये. तरी देखील समुद्रामध्ये मोठे मोठे दगड असतात, खडक असतात, आणि रात्रीच्या वेळेला जहाजं येतात, मोठी खलाशांची, काही परदेशी वगैरे. ती जहाजं, त्या जो जहाज चालवणारा असतो कप्तान, त्याच्याकडून अनावधानानं ते जहाज एखाद्या खडकावरती आदळण्याची काय असते, शक्यता असते, अपघात होण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्या जहाजाला चालवणाऱ्याला कळावं की इथं मोठा खडक आहे, इथं अपघात होण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही तुमचं जहाज ह्या खडकाला वळसा घालून काय करा, पुढे न्या. हे काम करणारी जी लाईटची व्यवस्था असते समुद्रामध्ये, उंच उंच मनोरे तयार केलेले असतात, त्या मनोऱ्यामध्ये मोठे मोठे प्रकाशझोत टाकत असतात, त्याला दीपस्तंभ असं आपण समजावतो. म्हणजे जे संकटाची चाहूल करून देतं, आणि नुसती चाहूल करून देत नाही तर तुम्ही सावधपणाने पुढे जा, ते दीपस्तंभाचं काम करतं. तशी आपली भारतीय संस्कृती या अखिल विश्वाला दीपस्तंभाचं मार्गदर्शन करते. सगळे जगण्यातले धोके, आचरणातल्या वेगवेगळ्या बाबी ही आपली संस्कृती जगाला ठळकपणे सांगते. याचं जर उदाहरण म्हणायचं असेल तर स्वामी विवेकानंदांची जयंती आता 12 तारखेला. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भाषण करत असताना भारतीय संस्कृतीचं दर्शन केवळ 2 शब्दांनी जगाला घडवून दिलं. तुम्हाला सर्वांना माहित आहेत 2 शब्द. त्याच्या अगोदर व्यासपीठावरती येणारे लेडीज अँड जेंटलमेन, सभ्य स्त्री पुरुष हो, पण विवेकानंद तेजपुंज माणूस जसा हा भारतीय संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावरती उभा राहिला आणि 2 शब्द वापरले, जगभरातून आलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. हे 2 शब्द ऐकून त्या सभागृहातला टाळ्यांचा कडकडाट सगळ्या जगाला ऐकू गेला. भारतीय संस्कृतीत बंधूनो आणि भगिनीनो या शब्दांचा पुरस्कार करते. केवळ पुरस्कार करत नाही तर त्या शब्दांचं आचरण करते. काय आमची संस्कृती असं आहे तसं आहे वगैरे काही सांगण्याची गरज नाही. आपण सगळे भाऊ आहोत, आपण सगळे बहिणी आहोत. हे विवेकानंदांनी किती विलक्षण पद्धतीनं 2 शब्दांनी अवघ्या जगाला दाखवून दिलं. दुसरा मुद्दा, भारतीय संस्कृती ही प्रतीकांच्या वरती आधारलेली आहे. हे अन्य कुठेही नाही. प्रतीक सुजाण माणसाला, संवेदनशील माणसाला, मनाचे डोळे उघडे ठेवून रस्त्याने चालणाऱ्या माणसाला त्याच्या उघड्या डोळ्यांनी ज्या ज्या वस्तू दिसतात, जो जो निसर्ग दिसतो, त्यातल्या प्रत्येक वस्तूला प्रतीक असं साने गुरुजी संबोधतात. हे प्रतीक आहेत सगळी जगण्याची. मला झाड दिसतं रस्त्यावर ठाई ठाई. भारतीय संस्कृतीमधलं सगळ्यात महत्वाचं प्रतीक म्हणजे झाड. झाड सांगतं माझ्याप्रमाणे यथाशक्ती तुमच्याजवळ जे आहे ते तुम्ही समाजाला द्या. सावली द्या, पानं फुलं द्या, फळं फुलं द्या,
एवढंच नव्हे तर झाड सांगतं, मी जेव्हा म्हातारा होईल, थकून जाईल, माझ्या शरीरामध्ये फक्त लाकडं उरतील, त्याला ती लाकडं पण तोडा आणि त्याच्यातनं तुमचा स्वयंपाक करा, त्याच्यातनं तुमचं पोट भरा. म्हणजे झाडासारखं अलौकिक अबोल दातृत्व या जगाला सांगणारं दुसरं कुठलंही प्रतीक नाही. हे फक्त भारतीय संस्कृती सांगते. कुठलीही वस्तू आपण वर पाहिलं, ढग दिसतात, सर्वस्व अर्पण करतात आणि जगाला फुलवतात, पाणी देतात, स्वतः संपून जातात आणि पृथ्वीला हिरवेपणा देतात, समृद्धी देतात. मी गावाच्या बाहेर रोज फिरायला आलो, नदीच्या पुलावरनं जातो, नदीकडे पाहिल्याबरोबर आम्हाला गुरुजींचं वाक्य आठवतं, नदी खळखळ वाहणारी एक सुंदर दातृत्वाचं समानतेचं प्रतीक आहे. चोर येऊ देत, श्रीमंत येऊ देत, गरीब येऊ देत, प्रत्येकाची गरज नदी काय करते, भागवते. साधं तुम्हाला सांगतो, आपण आपल्या नातवाचा, आपल्या मुलाचा, आपल्या भावाचा वाढदिवस साजरा करतो. मला सुद्धा आत्ता बरोबर माझ्या मानदेशातली घटना आठवली. वाढदिवस साजरा करताना त्या मुलाला ओवाळतात आणि ओवाळत असताना आपली आई त्या मुलाच्या डोळ्याला सोन्याची अंगठी लावते, असे बारीक असे. काय याची कल्पना आहे? तू सोन्यासारखं हो. सोनं जसं संकटाच्या मुशीतनं तावून सुलाकून पिवळं धमक होऊन बाहेर पडतं, तसा बाळा तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये सोन्यासारखा चमक. कितीही संकट येऊ दे, तुझं तू सोन्याचं सोनं पण काय करू नकोस, सोडू नकोस. आमच्या मानदेशामध्ये आमची आई, मुळात आमच्यात वाढदिवस हा प्रकार आम्हाला आठवतच नाहीये. ते ओवाळणं, काय गोडधोड वगैरे हे घरामध्ये शक्यच नव्हतं. अशा वेळेला फक्त एक हराळीच्या 5-10 काड्या आणायची. हराळी आपण गणपतीला वाहतो ती हराळी, आणि ती आमच्या डोळ्याला लावायची. आई आज काय आहे? अरे बाळा तुझा वाढदिवस आहे ना, तू धुळवडी दिवशी जन्मलास, त्या दिवशी ती डोळ्याला लावायची हराळी. आम्हाला कळायचं नाही हे हराळी का डोळ्याला लावते. आईनं पण कोणाकडनं तरी ऐकलेलं सर, ती म्हणायची बेटा हराळीसारखा जग. अरे हराळी कधीही पाण्याशिवाय उगवते, पण आपला हिरवेपणा सोडत नाही. साध्या साध्या कुठेही उगवते, पण आपलं जगणं सोडत नाही. तुझ्यावर सुद्धा तुझ्या आयुष्यात अनंत संकट येतील, पण तुझ्या आयुष्याची समृद्धी, तुझ्या मनाची समृद्धी तू काय करू देऊ नकोस, ढळू देऊ नकोस. उदबत्ती आहे, स्वतः जळते, सुगंध देते. देवघरातल्या सगळ्या वस्तू किती सुंदर सुंदर प्रतीक आहेत. आपण देवाची आरती कापराने करतो, कापूर स्वतः जळून जातो, परंतु परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. झाडं ही फार सुंदर जगण्याला प्रेरणा देणारी आपली प्रतीक आहे. आणि ही सगळी अनेक ग्रंथांच्या मध्ये याचे भक्कम पुरावे म्हणून दिलेले आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचा साने गुरुजींचं भारतीय संस्कृती हे जे पुस्तक आहे ना, हे सगळं या पुस्तकामध्ये गुरुजींनी वर्णन केलेलं आहे. सगळं सुंदर वर्णन केलंय. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक जगण्याला काहीतरी काय अर्थ असतो. घर एक प्रतीक आहे, ते केवळ 4 भिंतींचं नसतं. सगळ्या घरातली सगळी माणसं नात्यानी, भावनेनी, एकमेकांच्या बंधनामध्ये, रिलेशन मध्ये, नाते संबंधामध्ये एकत्र येतात. ते घर असतं, ते खऱ्या अर्थानं घर असतं. हे सुद्धा एक प्रतीक आहे मांगल्याचं, सद्गुणाचं, संस्काराचं. घर हे अतिशय सुंदर या काळातलं प्रतीक आहे. इतका समृद्ध वारसा घेऊन आपण जगतो आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी म्हटलेलं होतं की 2025-26 साली या जगावरती फक्त भारतीय विद्यार्थ्यांची, भारतीय तरुणांची, भारतीय युवा शक्तीची सत्ता चालेल. आज देखील मी सांगतो, अमेरिकेमधलं IT क्षेत्र हे भारतीय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवरती त्या ठिकाणी चालू आहे. माझा मुलगा आणि सून सध्या अमेरिकेत आहे वरच्या 1.5 वर्षासाठी. ते आम्हाला नेहमी फोनवर सांगतात की आम्हाला या कंपनीतनं बोलवतात, हे सांगा जरा सांगा म्हणतात, या बँकेत बोलवतात, ह्याच्यामध्ये काय दुरुस्ती आहे सांगा म्हणतात. भौतिक समृद्धी तिथं भरपूर आहे, पण गुणवत्ता, बुद्धिमत्ता ही भारतीय भांडवल म्हणून तिथं काय आहे, कार्यरत आहे. इतकं
सुंदर वातावरण, एवढा समृद्ध वारसा घेऊन आमची ही महाविद्यालयातली मुलं, तरुण मुलं आज या ठिकाणी आपलं जगणं जगतायत. पण तिथे चंद्रावर चाललो. तुम्हाला माहिती असेल इस्रोमध्ये परवा 8-10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी एक महत्वाचा प्रयोग केला. काहीतरी यान सोडण्यात आलं. ते यान तयार करण्याचं जोडपं हे सांगलीच आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे. हे सांगलीतले आहे दोघं जण. इस्रोचा वापर करून त्यांनी ते केलं. आता तर अंतराळामध्ये शेती करण्याचे वेगवेगळे प्रयोग भारतीय शास्त्रज्ञ करायला लागले. यशस्वीतेच्या दृष्टीने त्यांची काय सुरू आहे, वाटचाल सुरू आहे. परवा आपण फोटो पण पाहिला असेल. दुसऱ्या दिवशी लगेच वृत्तमानपत्रात बीज अंकुरे अंकुरे अंतराळ यानात फुले. म्हणजे ते जे धान्यवरती नेलं होतं त्याच्यावरती प्रयोग करून त्याला सुद्धा आता छोटे छोटे अंकुर फुटले. त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये मोड आले असं छोटे छोटे अंकुर फुटले. एवढ्या सगळ्या प्रगतीच्या पाऊल वाटा घेऊन समृद्धपणे आपण जात असताना सुद्धा एका बाजूचं हे उत्तम चित्र, तर दुसऱ्या बाजूला चंगळवाद, विलासी वृत्ती, भोगवाद, चैनी वृत्ती याचंही विदारक दर्शन आपल्यालाच पाहावं लागतं. कल्पना करूया ना, एवढ्या सुंदर प्रतीकांना घेऊन, एवढ्या सुंदर समृद्ध वारशाला घेऊन आपण जातो आहोत. अशा वेळेला तो वारसा तेवढ्याच समर्थपणाने जपण्याचा जर आपण संकल्प केला तर अब्दुल कलामांचं स्वप्न यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. पण याच्याच बरोबरीनं कितीतरी टक्केवारीनं आमचे युवक चैनीकडे झुकतात, विलासी वृत्तीकडे झुकतात, चंगळवादाकडे येतात, भोगवादी वृत्तीकडे येतात आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये स्वतःला झोपून देतात, हरवून जातात. मी फक्त माझ्यासारखा शिक्षक कारण सांगत नाही कधीही. तुम्ही मोबाईलच बघता, तुम्ही असंच करता, तुम्ही टीव्ही सारखा बघता वगैरे असं सांगण्यापेक्षा मला असं वाटतं ह्याला पर्याय काय. ह्यांनी मोबाईल सारखा आज मी भिलवडीमधनं सर 5व्या मैलापर्यंत येईपर्यंत सकाळची जी बस असते ती बस फक्त आणि फक्त शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी असते. खचोखच शिरोशिक बस भरते. त्या मुलांनी किंवा मुलींनी आपली दप्तराची सॅक व्यवस्थित सांभाळायची की नाही. ती सॅक दारात पडते, दारातनं खाली पडते, इकडं अडकवलेली आहे, ती पुन्हा हे करते. कारण दुसऱ्या हातामध्ये काय असतं, प्रत्येक विद्यार्थी मोबाईल घेऊनच बसमध्ये चढतो. बरं चढू दे, त्याच्याविषयी दुमत नाही, पण 2-4 पायऱ्या चढेपर्यंत गप बसणार. सर ही वस्तुस्थिती आहे आजची. आणि त्याच वेळेला सर ह्या मुली शाळेला जातात, मुलं शाळेला जातात आणि माझ्या गावातल्या 15-20 बायका त्यांच्या हातात खुरप्याचं ते छोटं गटूड असतं बघा, त्यात एक पांढरा शर्ट असतो, त्या बायकांनी घालायचा. रानामध्ये ऊसाचा पाला काढताना कापू नये म्हणून त्या बायका पण चढतात. आज एक बाई सहज बोलता बोलता म्हणली, ए पोरी जरा ते ठेव की तुझं उगाच दंगा लावलाय. किती गॉडवाणी आम्ही बसलोय इथं, किती गॉडवाणी आम्ही काय करतोय, बसलोय इथं बोलतोय, तुमचं काय चाललंय ग. त्या बाईनं सांगितलं मुद्दा असा आहे की या मुलींचं चुकतंय किंवा ते अयोग्य आहे, अयोग्य तर आहे, पण याला पर्याय आपण शोधण्याची गरज आहे. केवळ यांच्याविषयी नैराश्य व्यक्त करणं, त्यांना नाउमेद करणं, त्यांच्या जगण्यातला आनंद हरवून घेणं हा आपला मुळीच हेतू असू नये, असू शकत नाही. ह्यांना पर्याय दिला पाहिजे आणि ह्यांना एकमेव पर्याय म्हणजे ह्यांना सातत्याने वाचनाचं महत्व सांगितलं पाहिजे. ठीक आहे, वाचनाचं महत्व सांगा, तुम्ही वाचत चला, वाचत चला, पण कधी आपण असं बोल काय वाचू दे ह्याने, हे वय आहे, हे काय वाचण्याचं वय आहे. त्याच्या अगोदर वाचल्यानं बाळ तुझ्यामध्ये काय परिवर्तन होईल, वाचल्यामुळे तुझ्या हातामध्ये नवीन काय मूल्य येतील, काय संस्कार येतील, हा सुसंवाद कधी आपण यांच्याशी साधतो का. शिक्षकाची या काळातली, मला त्याला राहू दे 2-4 कमी मार्क, काय तो लगेच मरत नाही किंवा त्याचा जीव जात नाही.
पण 4-2 मूल्यांपासून ही मुलं जर हरवून बसली तर नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये थोडा का होईना अंधार पसरल्याशिवाय राहणार नाही. वाचनाने प्रत्येकाला आत्मभान येतं. मी कोण आहे, मला माझ्या आई वडिलांसाठी काय करायचं आहे, माझं ध्येय मला काय बाळगलं पाहिजे, मी कोणत्या परिस्थितीत येतो, कोणत्या पर्यावरणावरनं मी पलूस महाविद्यालयामध्ये येतो, माझी पार्श्वभूमी काय आहे, हे सातत्यानं या मुलांना मुलींना आपण बिंबवलं पाहिजे. बाबा आपणाला हे करायचं आहे, आपणाला ह्या वाटेने जायचं आहे. त्यांना भान दिलं पाहिजे सारखं काय करायचं आहे. पहिलं वाचनाने आत्मभान येते. दुसरं वाचनाने आपल्या परिसराचा समृद्ध इतिहास समजतो. वाचनाने आपल्यावरती उत्तम संस्कार होतात. वाचनाने आपल्या चारित्र्याचा विकास होतो. वाचनाने एक उत्तम माणूस होतो. 2 शब्द वापरतो मुलीनो, त्यातला एक शब्द मिळवणं खूप सोपं आहे. पहिला शब्द आहे ज्ञान. प्रत्येकाला आवडतो ज्ञानी व्हा, पण मला त्याच्याही पेक्षा महत्वाचा शब्द वाटतो शहाणपण. ज्ञान आणि शहाणपण याच्यामध्ये फरक आहे. ज्ञान मिळतं ना पाठ्यपुस्तकामधून, आमचा 1 तास झाला गणित अमुक तमुक सगळं मिळालं ते, पण त्याच्यातनं ते ज्ञान वापरायचं कसं, कुठं वापरायचं, कोणत्या भल्या कामासाठी वापरायचं, याचं शहाणपण असणं या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. मोबाईल आहे माझ्याकडे, तो मला वापरता येतो, पण तो किती वापरायचा, कसा वापरायचा, काय पाहायचं, याचं शहाणपण जर त्या व्यक्तीकडे नसेल तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग नाही. अनुभव तयार आहे, त्याचं बटन म्हणे कुणाच्या तरी राष्ट्राध्यक्षांच्या टेबलवर आहे असं म्हणतात. पहिल्यापासून आपण सगळेजण तेच ऐकतोय. त्याला ज्ञान आहे सगळं अनुभवचं, पण त्याला जर त्या बटना वापरण्याचं जर शहाणपण नसेल तर तो कधी ना कधी या जगाचा विध्वंस केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ज्ञानाला शहाणपणाची जोड पाहिजे. आणि हे शहाणपण केवळ पाठ्यपुस्तकाच्या वाचनातनं येत नाही. हे शहाणपण शिक्षणामधनं काही प्रमाणात येतं. पण शहाणपणासाठी उत्तम पुस्तकांचं वाचन पाहिजे. वाचनाने माणूस शहाणा होतो. आणि सगळ्यात महत्वाचं मला खूप आवडतं या मुलींना विशेषतः सांगायला, वाचनाने तुमचे डोळे सुंदर होतात. वाचनाने डोळे सर्वांग सुंदर बनतात. मी माझ्या संस्थेचं सर काम जेव्हा पाहत होतो त्यावेळेला घडलेली घटना आहे, तेव्हापासून मी हे वाक्य आग्रहपूर्वक तिथं सांगतो आणि त्याचं स्पष्टीकरण करतो. मी 7वीच्या वर्गात गेलो, मुलींचा वर्ग होता. मी सहज बोलता बाळांनो, आता मी तुम्हाला एक पुस्तक देणार आहे गोष्टींचं वाचायला तासाला, तर तुम्ही वाचायचं. वाचनानं तुम्हाला आनंद मिळेल, अमुक होईल तमुक होईल आणि तुमचे डोळे सुंदर होतील. मुलगी दितकली होती, उभा राहिली. सर म्हणले डोळे सुंदर होण्यासाठी हे वाचायला पुस्तक कशाला पाहिजे, बाबांच्याकडे 10 रुपये घ्यायचे, दुकानात जायचं. बाहेर ते कोण असते पार्लरवाली वगैरे, आपल्यापेक्षा पोरं हुशार हो, आणि त्यांना सांगायचं हे घ्या आणि काय करा, डोळे सुंदर करून द्या, डोळ्याला सुंदर देखणेपणा करून द्या. मग तिला समजावून सांगणं मला गरजेचं वाटलं. बाळा, डोळे सुंदर करणं, डोळे सुंदर होणं याचा अर्थ तुला समाजामधलं चांगलं दिसणं, समाजामधल्या आदर्शाचा, चांगुलपणाचा, शहाणपणाचा शोध घेण्याची मनामध्ये लालसा निर्माण होणं आणि त्या दृष्टीने डोळे भिरभिरणं, याचा अर्थ डोळे सुंदर होणे असा होतो. पुस्तक वाचनामुळं सर्वांचे डोळे सुंदर होतात. आणि दुसऱ्या महत्वाचा मुद्दा म्हणजे पुस्तक वाचण्याने माणसाला ज्ञानाबरोबर शहाणपण येतं. आणि हे शहाणपण जगण्यासाठी खूप काय महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता पुस्तकं कशी दृष्टी देतात, कशी तुमच्यावरती मूल्यांची रुजवणूक करतात, त्या दृष्टीने त्या पद्धतीनं त्या पुस्तकांचं वाचन झालं. म्हणून आम्ही धाडसाने
एक वाक्य सतत म्हणत असतो की पुस्तकांचं जेवण करता आलं पाहिजे. पुस्तकांचं जेवण करता आलं पाहिजे याचा अर्थ जसं खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर शरीरामधल्या रक्तामध्ये होतं, पौष्टिक घटकामध्ये होतं, तसं तुम्ही एखादं पुस्तक वाचता याचा अर्थ त्या पुस्तकातली मूल्य तुमच्या अंतःकरणावरती रुजली पाहिजे. आणि ती नुसती रुजली ना पाहिजे तर ती आचरणात आली पाहिजे. तेव्हा त्या पुस्तकाचं खरं वाचन झालं असं म्हणतो. तुम्हाला अभिव्यक्त होता आलं पाहिजे, वाचलेलं तुम्हाला व्यवस्थितपणे सांगता आलं पाहिजे, तुमच्या वाचनाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. एक समाजसेवक आपल्या एका चांगल्या मित्राला महात्मा गांधीजींच्या जवळ घेऊन गेले आणि गांधीजींना ते म्हणाले, माझा हा मित्र खूप चांगला आहे बरं का, खूप चांगला आहे. गांधी असं तर याच्या चांगल्याचा उपयोग समाजासाठी काय करता का तुम्ही, मग काय होतो का? तो निरुत्तर झाला. पण चांगला होता, पण असं म्हणतात ना जरा सज्जनांनी सक्रिय होण्याची गरज आहे, तसा चांगला भरपूर होता पण कुठं बोलायचं नाही, कृतीतनं दाखवायचं नाही. गांधीजी म्हणले तुझ्या चांगुलपणाचा काही उपयोग नाही. तसं तुम्ही जे वाचन करणार ते वाचन, त्या वाचनातली मूल्य तुम्हाला तुमच्या कृतीनं, तुमच्या बोलण्यानं समाजापर्यंत पोहोचवता आली पाहिजे, व्यवस्थितपणे पोहोचवता. म्हणजे पुस्तकांचं भोजन झालं पाहिजे, जेवण झालं पाहिजे. याचा अर्थ ते पुस्तक समरसून वाचलं पाहिजे. 2 ओळींच्या मधला अर्थ अचूकपणे आपणाला टिपता आला पाहिजे. 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पूर्वी म्हणजे 4 वर्षापूर्वी फार सुंदर कविता होती, निष्ठा नावाची ती कविता होती. त्याचे शेवट कवितेचा असा होता की जे उगवतं ते आपलं असतं आणि जे सापडतं ते दुसऱ्याचं असतं, अशी ती कविता समजते. आता हे वाचून सोडून देण्यासारखं नाही सर, ह्याच्यामध्ये किती खोल जात आहेत. जे उगवतं, उगवण्यासाठी पेरावं लागतं, पेरल्यानंतर त्याची मशागत करावी लागते, पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, मातीमध्ये चांगल्या प्रकारचं त्याला घुसळण करावी लागते, तेव्हा ते उगवून येतं. ते कष्टाचं असतं, ते घामाचं असतं, श्रमाचं असतं, ते माझं असतं. आणि जे सापडतं ते आयतं असतं. श्रमाविनं दाम म्हणजे गांधीजीने त्यांना एक पातक मांडले, हे पाप आहे, पाप. म्हणजे सापडल्यानंतर जे कोणाचं आहे ते शोधण्याची वृत्ती, म्हणजे ती कविता तुम्ही बरोबर काय झाली तुमच्या अंतःकरणापर्यंत नेली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पुस्तकामधनं वाचल्यानंतर काही मूल्य मिळतात, काही संस्कार मिळतात. ते संस्कार आपल्याला कळाले पाहिजे, तेव्हा त्या पुस्तकाचं खरं वाचन झालं, खरी प्रक्रिया झाली असं आपण म्हणू शकतो. कणा नावाची कविता सगळ्यांना माहिती आहे. कुसुमाग्रजांची पाणशेत धरण फुटलं, सगळ्या पुण्यामध्ये पाणी पसरलं, नुकतंच नवीन लागलेलं जोडपं होतो, तो नवरा म्हणतो चल आता आपण संकटात आहोत, भांडी गुंडी सगळी वाहून गेली, कपडा लत्ता भिजला वगैरे, आता मी तुला अशा एका ठिकाणी घेऊन जातो की जिथं आपणाला काहीतरी जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल. तिला वाटतं आता पुण्याच्या तरी आमदाराकडे, खासदारांच्याकडे जाणार, पोलीस स्टेशन मध्ये जाणार, काहीतरी 100-500 रुपये आपणाला मिळणार मदत म्हणून. आणि पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या एका मोठ्या वाडा असतो, त्या वाड्याचं दार उघडतो, आत जातो, अशा 4-5 खोल्या असतात, एका खोलीवर थाप मारतो, तर एक 85 वर्षाची ग्रस्त काळी टोपी धोतर कोट घालून हळून ते दार उघडतात. दार जुळं झालं असतं, किरकिर किरकिर आवाज होतो आणि ते त्याला हळून पाहतात आणि ते त्याला म्हणतात, अरे तू पडूस हायस्कूलचा विद्यार्थी आहेस का? अमुक अमुक साली तू या वर्गात होतास का? हो सर. कसं ओळखलं मला? अरे तुझा चेहरा, तुझा आवाज, तुझं बोलणं मला सांग. ही कोण आहे? तुझी पत्नी आहे का? अरे वा किती मोठा झाला, आत ये आत ये, कपडे होते कदमलेले वगैरे असं ते फार सुंदर वर्णन केलं. बसवतात, त्याला चहा देतात, त्यांची पत्नी पण म्हातारी झाली असते. आणि मग आता सर मी निघतो, आलो होतो जरा, थांब म्हणली, जाऊ नकोस. आत जातात आणि कपाटाचं दार उघडतात. बिचारे शिक्षक, त्यांच्याकडे काय असणार आहे, 10 रुपयाची नोट काढतात जुनी आणि बाहेर येतात आणि त्याला द्यायला लागतात, ती घे तुला मदत म्हणून, महापुरात संकटात आलायस ना. तेव्हा तो पटकन उठतो आणि पैसे मोडून पडला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही, पाठीवरती थाप मारून नुसते लढवून.
एक एक दिवस सर या कवितेवरती बोलता येईल इतकी ह्याच्यातली मूल्य. किती सांगावं, काय सांगावं. शिक्षक काय करतो, 2 तास काही बोलू नका असं ही कविता नुसती म्हणा. शिक्षक विद्यार्थ्यांना समाजाविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. त्याच्यामध्ये लढण्याचे, अन्याय न सोसण्याचे संस्कार करतो. याला म्हणतात पुस्तकांचं, कवितांचं वाचन. कशा पद्धतीनं आपण त्या पुस्तकांच्याकडे पाहता येईल हे थोडस आपण जरा पाहूया. एक 7-8 पुस्तकांची मुलींना नावं सांगितलं चालतील तुम्हाला. तुम्ही तुमच्या ग्रंथालयातनं, गावच्या ग्रंथालयातनं, कुठूनही तुम्हाला शक्य झालं तर ती पुस्तकं उपलब्ध करून वाचण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या मानदेशी लेखकांची 3 पुस्तकं तुम्हाला सांगतो जी ग्रंथालयात हवी, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडनं ती वाचून झाली. सगळ्यात त्यातलं पहिलं महत्वाचं म्हणजे शंकरराव खरात. आता काय वाचलं पाहिजे पुस्तकांच्याकडे जाण्यापूर्वी, हे वय तुमचं महापुरुषांची चरित्र आणि आत्मचरित्र वाचण्याचं वय आहे. महापुरुषांची आत्मचरित्र तुमच्या मनावरती जिद्द पेरतात, तुमच्या मनावरती झपाटले पण पेरतात, तुमच्या आयुष्याला काहीतरी एक ध्येय निश्चित करण्याचा सल्ला देतात. अरे मला असं व्हायचं. शंकरराव खरातांचं पहिलं पुस्तक तराळ अंतराळ, जे आत्मचरित्र, त्याला मराठी साहित्यामध्ये तोड नाही. अर्थात मी वानगी दाखल काही पुस्तकं सांगतो, याचाच अर्थ हीच पुस्तकं आहेत असं नाही. फक्त तुम्हाला पुस्तकाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे. त्या तराळ अंतराळ मधला फार सुंदर प्रसंग आहे. अतिशय दारिद्र्य, सगळ्या आटपाडीमध्ये, परिसरामध्ये माणसांची जगण्याची चर्चा चालायची, दीर्घायुष्य होण्याची चर्चा चालायची, पण शंकरच्या घरात माणसाच्या मरण्याची चर्चा चालते. आज कोण मेलं का पलीकडल्या गल्लीत वगैरे? माझ्या घराच्या पाठीमागच्या गल्लीत आजही शंकरराव खरातांचं घर आहे, पडीक घर आहे. आणि कोण आटपाडीमध्ये मृत्यू झाला तर या घरामध्ये दारिद्र्य काय करतं आणि त्याच्यावर मात कशी करायची, थोडाशी आनंदाची लहर यायची. अंत्ययात्रा निघायची, प्रेतावरती पांढरं वस्त्र घातलेलं असतं, नवीन वस्त्र. बऱ्याच जणांना ते मेल्यावरतीच मिळतं. आणि अंत्ययात्रा स्मशानभूमीत जाते, प्रेत खाली ठेवतात. समाजातली करतीसवरती माणसं पुढे असतात, ते दोरी तोडायची 2 दगडांनी, ते पांढरं कापड घ्यायचं, सुरगळायचं, बाजूला टाकायचं, कारण ते अपवित्र झालं. हा शंकर 6वी-7वीचा मुलगा आणि त्याचा मोठा भाऊ, हे दोघं त्या प्रेताच्या मागणं हळूहळू स्मशानभूमीत जायचे. ते पांढरं कापड टाकल्याबरोबर धावत जायचं आणि उचलायचं आणि घरी पळत यायचं. मागं बघायचं नाही परत, कोणीतरी माणसं अडवतील म्हणून. आणि घरी यायचं आणि आईला ते पांढरं कापड द्यायचं आणि आईला म्हणायचं, आई तुला जंपर नाही का, बाबा तुला दंडका नाही ना, ह्याचं दंडक शिवा, ह्याचा जंपर शिवा. 3ऱ्या दिवशी पुन्हा नैवेद्य असायचा, गोडधोड असायचं सगळं अगदी. पुन्हा हा शंकर आणि त्याचा भाऊ त्या मागे मागे जायचं. मातीला जाताना तिथं नैवेद्य ठेवतात, कावळा शिवणं वगैरे प्रकार झाल्यावर सगळी माणसं उठतात, कुत्री येतात, तिथं झपाटतात. हा शंकर त्या कुत्र्यांना बाजूला हाकलायचा आणि तो सगळा गोडधोड नैवेद्य उचलायचा आणि घरी यायचं आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून तो गोडधोड नैवेद्य खायचा. दिवाळी व्हायची साजरी. हा शंकर केवळ आणि केवळ मुलींनो वाचनाच्या, पुस्तकांच्या जोरावरती, तराळ याचा अर्थ गावामध्ये दौंडी देणारं कुटुंब, तो अंतराळात गेला. मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू झाला. ही दंतकथा नाही सांगितली, ही तराळ अंतराळ मधला प्रसंग आहे. रेल्वे बोर्डाचा अध्यक्ष झाला हा शंकर आणि तो शंकरराव खरात म्हणून जगभर विख्यात झाला. कशाच्या जोरावर? हे शिक्षण आणि वाचन. मिळेल ती पुस्तकं वाचली. औंधच्या संस्थानामध्ये शिक्षण घेतलं. दलित समाजाचा असल्यामुळं उंटावर बसवून न्यायचे मुलांना, याला उंटावर सुद्धा बसवलं नाही.
पाय भाजत असताना त्या उंटाच्या पाठीमागं चालत हा औंधपर्यंत गेला. महाराजांनी त्याला जवळ केलं, त्याचं शिक्षण झालं. वाचनाचं प्रचंड वेळ, झपाटल्यासारखं वाचायचं आणि त्या वाचनाच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये काय निर्माण व्हायची, जिद्द निर्माण व्हायची. अतिशय विलक्षण पुस्तक आहे. तुम्हाला मला सांगून जातं की शिक्षणाच्या आड दारिद्र्य येत नाही, शिक्षणाच्या आड गरिबी येत नाही. फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे. मी ग्रामीण भागात असू देत, कोणत्याही कुटुंबातला असू देत, सामान्य शेतकरी माझे आई बाबा असू देत, काही अडचण नाही. फक्त मला हे करायचं आहे, मला हे करायचं. लॉ झाला, वकील झाला आणि कुलगुरू एका विद्यापीठाचा, दलित समाजातला मुलगा जो तिसऱ्या दिवशीचा नैवेद्य खाऊन मोठा झाला, प्रेतावरचे पांढरे कपडे त्याचा शर्ट शिवून जो मोठा झाला. पटेल काही आणि 50 वर्षांनी असल्या गोष्टी मुलांनो कुणाला खऱ्याच वाटणार नाही, दंतकथा वाटतील, पण या खऱ्या आहे. तराळ अंतराळमध्ये खरा त्यांनी हे व्यवस्थित काय केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी नावाचं एक सर्वांग सुंदर पुस्तक आहे. माणदेशी माणसं आणि बनगरवाडी मराठीतली अक्षर कलाकृती. बनगरवाडीमध्ये आता शिक्षकाच्या संदर्भात एक फार सुंदर प्रसंग आहे. बनगरवाडीचा नवीन शिक्षक गावात येतात. एक तरुणी असते, नुकतंच लग्न झालेलं असतं, तिला ब्लाऊज शिवायचा असतो आणि गुरुजी दर शनिवारी आटपाडीच्या बाजारला जायचं. माझं गाव आटपाडी, बनगरवाडी अजून सुद्धा आहे, त्याला लेंगरेवाडी म्हणतात. 50 घर आहेत. गुरुजी आज बाजारला जाणार ना, वाटतं तिला जाणार. आज एक करा की हा माझा जुना ब्लाऊज पीस घ्या, हा नवीन घ्या आणि या मापाचा ब्लाऊज पीस शिवणार. आमच्याकडे बाजारात अजून सुद्धा सगळ्या सोयी, केस कापणारे आहेत, कपडे शिवणारे आहेत, पॉलिश करणारे आहेत, तसा बाजारात भरतो आमच्याकडे. त्या बाजारच्या मानदेशी बाजारचं वैशिष्ट्यच आहे ते रस्त्यावर आणि रस्त्यावर सगळं. आणि आणणार का तर घेऊन येतो. संध्याकाळची वाट बघत होती, अंधार पडला तरी सुद्धा ती तरुणी गुरुजींच्या घरी जाते. गुरुजी माझा ब्लाऊज शिवून आणला, हो आणला. घरी जाते, बसला का बघते वगैरे, पुढचा तो इथे. व्यंकटेश तात्या लिहितात, शिक्षकाच्या चारित्र्यावरती त्या काळात समाजाचा एवढा विश्वास होता. एक तरुण शिक्षकाला सांगते माझं हे काम करायला, आणि ते शिक्षक आनंदाने करतात. गावगाड्यातल्या ग्रामीण व्यवस्थेचा शिक्षक हा पूर्वी कणा होता. लग्न ठरवायचं आहे, काही असू दे, गुरुजींना बोलवा. सरांना बोलवा नव्हतं त्यावेळेला, तर गुरुजींचे सर झाले. त्यामुळे ग्राम व्यवस्थेतला, गावगाड्यातला तो शिक्षक सुद्धा हळूहळू काय झाला, बाजूला पडत गेला. हे सगळं संतोष सर वाचन चळवळीशी निगडीत आहे. मला बनगरवाडीमध्ये हा प्रसंग वाचल्यानंतर आश्चर्य वाटलं, अरे शिक्षकाच्यावर किती विश्वास. आता मुलांना हे अर्धा तास जरी सांगितलं तरी हे पुस्तक दिलं हातात ना, सांगण्याची काहीही गरज नाही. डॉक्टर सुनील कुमार लवटे या वर्षी औदुंबरच्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून येतात. त्यांचं एक आत्मचरित्र आहे, मुलीनं आत्मचरित्र आहे. सुनील कुमार लवटेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल. खाली जमीन, वर आकाश, वरती आकाश, त्याच्या नावावरूनच कळतं. माझ्या आयुष्यात दुसरं काही नव्हतं. एका मोहाच्या क्षणी त्याची आई बळी पडते आणि कुमारी असताना तिला एक अपत्य होतं. पंढरपूरच्या नवरंगे बालिकाश्रमामध्ये ते अपत्य आणलं जातं. 2 महिने त्याची आई तिथे थांबते, परत जगाच्या गर्दीमध्ये कुठेतरी निघून जाते. आणि हा सुनील त्या अनाथ आश्रमामध्ये मोठा होतो. वाचन, शिक्षण, जिद्द याच्या जोरावरती जीवनाचा प्रवास करत राहतो. आणि एक दिवस सर महाराष्ट्र शासनाच्या अनाथ विभागाचा मार्गदर्शक होतो, की ज्यानं महाराष्ट्रातल्या अनेक अनाथ मुलांना आश्रय दिला. असे सुनील कुमार लवटे. मी काय घेऊन आलो, काय घेऊन जाणार आहे, काही त्यांना माहित नव्हतं. 6 महिन्यापूर्वी या माणसाने त्याच्या बँक बॅलन्सवर विविध व्याख्यान, कार्यक्रम, पेन्शन मधनं उरणारी रक्कम
सुमारे म्हणतोय की त्यापेक्षा जास्त आहे, सुमारे 2 कोटी रुपये सर या माणसानं सामाजिक संस्थांना देऊन टाकले. माहीत सुद्धा नाही कुणाला कधी दिले. म्हणजे तुम्हाला हे कसं काय कळलं? असं कळवं. माझ्या मित्रांनी सांगितलं. मित्र कुठं आहेत? माझ्या घरात कपाटात आहेत. ते मला कधी सोडून जात नाहीत. संकट समय तर माझ्याकडे असतात. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अंधार असतो त्यावेळेला या लकलकत्या पंक्त्या म्हणून माझ्या होती पिंगा घालतात. ती माझी पुस्तकं, लाडकी पुस्तकं. त्या पुस्तकाने मला शिकवलं त्यांनी आपलं नाही, गरजेपुरतं ठेवून घे, बाकीचं यथाशक्ती देऊन टाक समाजाला. आणि 2 कोटी रुपयांची देणगी. किती मोठी मनाची दानत पाहिजे, किती मोठा मनाचा विचार. हा मोठेपणा वेगळ्या अर्थाचा कुठनं येतो? हा पुस्तक वाचण्यात येतो, पुस्तकामधनं येतो. सुनील कुमार लवट्यांचं जरूर पुस्तक वाचा. खाली जमीन वर बाकी काही नाही आयुष्यामध्ये. अर्थात त्या भावनेपर्यंत आपण काय झालं पाहिजे? पोहोचलं पाहिजे. त्या भावनेपर्यंत पोहोचलं पाहिजे. एक केरळ मधल्या कोळ्याचा मुलगा, तो कोळी मासेमारी करायचा. आता 8-10 दिवस झालं त्या कोळ्याची तब्येत बरी नाही, मासेमारी बंद आहे, बाजारहाट बंद आहे, घरात थोडीशी उपासमार चालू झालेली आहे. त्या कोळ्याची एक मुलगी शेजारच्या गावामध्ये दिलेली असते. तिला हे कळतंय की बाबा आजारी आहे, घरामध्ये ओढाताण चाललेली आहे. ती थोडस गोडधोड करून बाबांना बघायला येते, बाबांच्या जवळ बसते, बाबांना घास टाकते, त्यांना खूप आनंद होतो. हे सगळं करत असताना तिचं लक्ष एका समोर जातं कोपऱ्यामध्ये. तिचा लहान भाऊ अतिशय उदास बसलेला आहे, डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. काय झालं बाळा, उदास काय? नाही ग, उद्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा शेवटचा दिवस आहे. त्या प्रवेश घेण्याची फी आपल्याकडे नाहीये आणि उद्याचा जर प्रवेश हुकला तर कदाचित माझं वर्ष वाया जाईल. त्या माऊलीनं काय करावं? एवढंच ना, तिनं गळ्यातलं मंगळसूत्र काढलं, सौभाग्य अलंकार काढलं, त्याच्या समोर धरला आणि त्याला सांगितलं, जा बाजारात जा, हे गहाण ठेव, विकून टाक, पैसे घे, उद्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घे. त्याचा थरथर कापायला. बहिणीचं सौभाग्य घ्यायचं आणि माझं शिक्षण पूर्ण करायचं. त्यावेळेला ती बहीण त्याच्यामध्ये चेतना निर्माण करण्यासाठी त्याला एवढंच म्हणते, भैया तुझ्या कर्तृत्वावर, तुझ्या शिक्षणावर, तुझ्या बुद्धिमत्तेवर, तुझ्या अक्षरप्रेमावर आणि तुझ्या वाचनभक्तीवर माझा प्रचंड विश्वास आहे. मी आज माझ्या गळ्यातलं सौभाग्य अलंकार तुला देते, पण उद्या या देशाचा सौभाग्य अलंकार तू होणार आहेस याची मला खात्री आहे. तू जा. गेला तो, पुढे शिकला, वाचन केलं, प्राध्यापक झाला आणि पाहता पाहता या देशाचा राष्ट्रपती बनला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातला हा प्रसंग आहे. अग्निपंख या पुस्तकामध्ये फार रसाळ भाषेमध्ये अब्दुल कलामांनी हे सगळं रेखाटलेलं आहे आणि ते सांगतात शेवटी, मुलांनो, माझ्या या प्रसंगामधनं मला विश्वास वाटतो, मला खात्री वाटते, तुम्ही सुद्धा असंच व्हाल, तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच मोठे व्हाल आणि या देशाला महासत्ता बनवाल, या देशाला विश्वगुरु कराल. या भावनेतनं त्यांनी तो प्रसंग रेखाटला. डॉक्टर APJ कलाम यांचं आत्मचरित्र अग्निपंख फार सुंदर पुस्तक आहे बाबा, ते तुम्ही वाचा. या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या निमित्तानं तुमच्या डोक्यात मनात एक 4-2 पुस्तकांची जर नावं राहिली आणि तुम्ही झपाटल्यासारखं मला हे पुस्तक पाहिजे, मी तुम्हाला विकत घ्या म्हणत नाही आता, तर मला जाणीव आहे, मला भान आहे, तुम्ही आता शिकता, पुस्तकं महाग असतात, पण तुम्ही तुमच्या एखाद्या शिक्षकांना जर म्हणाला मला सर हे पुस्तक वाचायचं, मला तुमच्या नावावरती द्या किंवा घेऊन द्या, कसंही द्या, पण हे पुस्तक मला यावर्षी काय करायचंय, वाचायचं आहे. वाचल्यामुळं असे महापुरुष समजतात, त्यांचं चरित्र समजत, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी केलेल्या लढाया कळतात. या काळामध्ये लढाईसाठी तलवार, बंदूक याचा उपयोग नसतो. या काळात वाचन आणि पुस्तक ही या काळातली महत्वाची काय शस्त्र आहे. आणि लढाई आता शत्रू सुद्धा परका कुणी नाही. संत तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे
आपुलाची वाद आपुला सगळे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. स्वतःची लढाई आता आहे, स्वतःची लढाई. आणि ही लढाई लढण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरी शस्त्र आपल्याकडे नाही आहे. तुम्हाला एका महिलेच्या जीवनावरचं पुस्तक सांगतो. त्या पुस्तकाचं नाव आहे, आत्मचरित्र सगळं मी सांगतोय तुम्हाला, चाकाची खुर्ची. तुम्ही नसीमा फुर्जुक यांचं नाव ऐकलं. त्या उत्तम सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू. पण एक बॅडमिंटनचा असा फटका मारताना त्यांच्या कमरेचा स्नायू दुखावला आणि कमरेपासूनचा सगळा भाग त्यांचा लुळा पडला. औषधोपचार केले, काही उपयोग झाला नाही. त्यांना चालता येणं बंद झालं. मग त्यांनी खुर्चीवरनं आपले दैनंदिन व्यवहार काय केले, सुरू केले. चाकाची खुर्ची. माझ्यासारख्या अपंग मुलांना मुलींना आयुष्यात स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कोल्हापूरच्या एका माळावरती त्यांनी हेल्पर्स ऑफ दी हँडीक्राफ्ट, अपंगांची संस्था, अपंगांची शाळा सुरुवात केली. सगळे तिथे अपंग. आता शासनाच्या धोरणानुसार त्याच्यावरती औषधं वगैरे निघाल्यामुळं अपंगांचं प्रमाण, पोलिओचं प्रमाण काय झाले, कमी झाले. त्यामुळे तिथली संख्या पण कमी व्हायला लागली. मग त्यांनी त्याला पर्याय दुसरे भरपूर काय केले, शोधून काढले, पर्याय शोधून काढले. पण चाकाच्या खुर्चीवरनं तिथले लेखणी, स्वतः संस्थापिका, हे सगळे कोण आहेत, अपंग आहेत. म्हणजे माणूस येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावरती कशा पद्धतीनं मार्ग काढतो, कशा पद्धतीनं संघर्ष करतो, लढाई करतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे चाकाची खुर्ची. हा शिवरायांचं चरित्र वाचलं, जिजाऊंचं चरित्र वाचलं, आंबेडकरांची पुस्तकं आहेत. वाचनाशिवाय माणसाचे जगणे शून्य असतं. केवळ शालेय अभ्यासक्रमातून तुम्ही पैसे मिळवा, पण पैशाच्या पुढचं एक जग आहे. सुधा मूर्तींना जेव्हा इचलकरंजीचा फाय फाउंडेशन मिळाला, आम्हाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, तेव्हा सुधा मूर्तींनी त्यांच्या मनोगतामध्ये एकच वाक्य सांगितलं की माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, पण या पैशाच्या पलीकडे एक जग आहे, समजून घ्या. ते जग पुस्तकांच्या शिवाय कळत नाही. अर्थात आनंद कशात मानायचा हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा भाग. पण एवढं मात्र खरं आहे की आपल्याला पैशातनं मिळणारा आनंद हा क्षणभंगूर असतो, पण वाचनातनं मिळणारा आनंद हा अस्थायी असतो, चिरकाल टिकणारा असतो. त्या आनंदाला दुसरा पर्याय नसतो, तोड नसतो. अहो, नाती दुरावायला लागली, संवाद हरवायला लागले, घराला भूकंपाचे धक्के बसायला लागले, कुणी कुणाशी बोलायला तयार नाही, अभिव्यक्त व्हायला तयार नाही. त्या मोबाईलनं प्रश्न निर्माण केला की आपण जवळ आलो एकमेकांच्या की लांब गेलो. अमेरिकेत असणारा मित्र मला एका सेकंदात 2 सेकंदात भेटतो, पण माझ्या गल्लीत घडलेली दुर्दैवी घटना मला दुसऱ्या दिवशी कळते. आपण जवळ आलो की लांब गेलो, कळायला काय नाही, मार्ग नाही. एकदा मी माझ्या मोबाईलची बटणं दाबून माझ्या परदेशी मित्राशी संपर्क साधत होतो. एकदा मी माझ्या मोबाईलची बटणे दाबून माझ्या परदेशी मित्राशी संपर्क साधत होतो, तेव्हा माझे म्हातारे बाबा माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, बाळा हल्ली मोबाईल फार स्वस्त झालेत वाटतं, बाळा हल्ली मोबाईल फार स्वस्त झालेत वाटतं. मग एक कर ना, मला सुद्धा एक मोबाईल घेऊन दे. मग एक कर ना, मला सुद्धा एक मोबाईल घेऊन दे, कारण मी असतो ना तुझ्या शेजारच्या खोलीमध्ये. मग करता येईल ना माझ्या तब्येतीची चौकशी मोबाईलवरनं. मोबाईल संपली. 4 वर्षी वडिलांची तब्येत कशी आहे, वडिलांचा जवळ जाऊन विचारायला वेळ नाही. पण परदेशी असलेल्या मित्राशी मात्र मी एका मिनिटामध्ये कसा असतो, छान आहे. अहो, मी 10 मिनिटं जरी वडिलांच्या जवळ गेलो, आईजवळ गेलो, आई तू कशी आहे, चहा घेतलास, तिला भरून बघतो. तुझं 1 महिन्याने आयुष्य वाढतं, संवाद आणि आयुष्य वाढतं. पण हे संवाद हरवले, वाचन हरवल्याचे हे सगळ्या पुढची शृंखला आहे, या सगळ्या पुढच्या काय घटना आहेत. तुम्हाला एक 2 मिनिटांची गोष्ट सांगतो.
मी ती गोष्ट लिहिली आणि महाराष्ट्रातल्या विविध मासिकांनी माझ्या परवानगीने ती प्रसिद्ध केली। त्या गोष्टीचं नाव असं आहे 31 डिसेंबर। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातल्या एका क्लास 1 अधिकाऱ्याची ही वस्तुस्थिती घटना आहे, सत्य घटना आहे। फक्त त्यांचं नाव सोडून बाकी सगळी माहिती तुम्हाला सांगतो। आजही ते माझ्या संपर्कात आहेत, तेवढा माझा दृढ परिचय झाला। माझा मुलगा पुण्यात असतो, कधी कधी आम्ही पुण्याला गेल्यानंतर माझी सुनबाई आग्रहाने मला आम्हा सगळ्यांना सारसबागेत घेऊन जाते गणपतीच्या दर्शनाला। त्या दिवशी 31 तारीख होती। आम्ही सगळेजण 31 तारखेला सायंकाळी सारसबागेत गणरायाच्या दर्शनाला गेलो। 5-5:30चा सुमार होता। नातवंड खेळत होती, काहीतरी खाऊ मागत होती, त्यांना खाऊ दिला। हळूहळू अंधार पडायला लागला। घरी जाण्याची सगळ्यांचीच लगबग सुरू झाली। रविवारची पुण्याची सारसबाग मध्ये पुण्याचं सांस्कृतिक प्रतिबिंब दिसतं, अख्खं पुणे दिसतं, एवढी गर्दी असते। गर्दी तुरळक होईल लागली, लोक आपापल्या घरी जाऊ लागले। माझ्या बाकाच्या समोरच्या बाकावरती एक सुमारे 75 वर्षाचे आजोबा आणि त्यांच्या पत्नी वृद्ध आजी बसलेल्या होत्या। माझ्या स्वभाव धर्मानुसार, कारण आम्ही डोळे उघडे ठेवून फिरणारी माणसं आहे, मी त्यांना जवळ गेलो आणि म्हणालो, आजोबा आता सगळे निघाले घरी, तुम्ही काय बसला इथं? आम्ही पण चाललो आता। पुढे ते बोलले, ते म्हणाले, तुम्ही मला विचारलं, मी खूप आभारी आहे। माझी सगळी नोकरी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यात गेली। मला 2 मुलं आहेत। दुर्दैव माझं असं आहे, दोघंही आता क्लास 2 ऑफिसर आहेत, बँकेत आहेत, चांगल्या पगारावरती आहेत, पण त्या दोघांनी आमच्या वाटण्या केल्या। 1 ते 15 तारखेला मी मोठ्या मुलाकडे असतो, मी आणि माझी पत्नी, आणि 15 ते 30 तारखेला मला लहान मुलगा त्याच्याकडे घेऊन जातो। 1 ते 15 तारीख, 15 ते 30 तारीख, आज 31 तारीख। आज आम्ही कुठं जायचं? कधीही त्या दोघांनी असं म्हटलं नाही, बाबा 1-2 दिवस राहावा, कायम राहावा। 15 तारखेला सकाळपासून त्या थोरल्याच्या घरात गडबड सुरू होते, आज बाबा जाणार, पोचवायला पाहिजे, मग ऑफिसला गेलं पाहिजे। पण कधी त्याचं वाक्य असलं नाही, बाबा राहावा इथं जाता। जर अंतःकरणाने नातवंडांना निरोप देऊन आम्ही धाकट्याकडे जातो। 30 तारखेला संध्याकाळी घरातनं बाहेर पडतो। रात्री 11-11:30 वाजेपर्यंत या सारसबागेच्या बाकावरती बसतो। थोडी तुरळक गर्दी असते, भेळ वगैरे खातो। 11:30 वाजता रिक्षावाल्याला बोलवतो। रिक्षावाला आम्हाला बरोबर 12:30-1च्या दरम्यान माझ्या धाकट्या मुलाच्या घरी सोडतो। ते दोघेही त्यावेळेला झोपलेले असतात। या म्हणायला कोणी नाही, जेवण केलं का विचारायला कोणी नाही, पाणी पिलात का विचारायला कोणी नाही, सुनेला उठवण्याची सोय नाही। या दोघांच्या भरपूर पगाराला पेटवायचंय का? काय उपयोग आहे यांचा? 2 मुलं चांगली करती सवरती बापाच्या आई वडिलांच्या वाटण्या करतात आणि 31 तारखेला जगाच्या बाजारामध्ये निराधार म्हणून या दोघांना राहावं लागतं। ही समाजाची शोकांती, ही कमकुवत मनाची, दुबळ्या मनाची, संस्कार हरवलेली मुलं केवळ वाचन दारिद्र्यामुळे वाचन दारिद्र्य समाजाच्या सगळ्या उणीवा भरून निघतील। पैसे मिळतील, भौतिक सुविधा मिळतील, घरामध्ये सगळं खाणं पिणं सगळं मिळेल, पण दुरावलेली नाती होती पुन्हा मिळत नाही। त्यासाठी सुंदर सुंदर पुस्तकांच्या वाचनाला पर्याय नाही, कारण वाचनाने माणूस जोडला जातो, नाती जोडली जातात, डोळे सुंदर होतात, मन सुंदर होतं। त्याच्यासाठी वाचन हे सगळ्यात महत्वाचं आहे। वाचन आपल्याला झाड बनवतं, काय संकल्पना आहे? पुस्तकं आपल्याला झाडासारखं जगायला शिकवतात। झाडं खरंच वेडी असतात, फुल्यासारखी उन्हात तापतात। झाडं खरंच वेडी असतात, फुल्यासारखी उन्हात तापतात। आलाच कधी धोधो पाऊस, चिंब चिंब भिजून पण जातात। झाडं वेडी असतात, फुल्यासारखी उन्हात तापतात। आलाच कधी धोधो पाऊस, चिंब चिंब भिजून जातात। झाडं उन्हात तापताना, पावसात भिजताना एक करतात, आपली फांदी जपून ठेवतात आभाळभरच्या चिमण पाखरांचं।
स्वतःसाठी नाही. आपण एवढंच करायचं असतं, त्या झाडांचं झाड पण जपायचं असतं. आपण एवढंच करायचं असतं, त्या झाडांचं झाड पण जपायचं असतं. आणि जमलंच तर समाजासाठी झाड म्हणून जगायचं असतं. झाड म्हणून जगायचं असतं. हे अतिशय चिंतनीय आहे. आनंद, झाड कधी स्वतःची फळं स्वतः खात नाही. 1 डझन केळीचं अनाथ आश्रमात वाटप करून त्याचे 12 फोटो काढून 12 वर्तमानपत्रात देत नाही. या हाताने दिलेलं त्या हाताला सुद्धा कळू देत. परोपकाराचं मूर्तिमंत उदाहरण झाड. आपणाला एवढं कदाचित होता येणार नाही, एवढं कदाचित होता येणार नाही. तुकोबारायांची सगळी उसाची मोळी गल्लीतल्या पोरांना पण देता येणार नाही. द्या असं या काळात कुणी म्हणणार पण. तुम्ही उपाशी राहा, तुम्ही अगदी दारिद्र्यात जगा, पण समाजाला असं नाही. या काळामध्ये आपला अध्यात्माचा बदल, हा काळ वेगळा, जगा आणि जगू द्या. तुम्ही सुंदर राहा, पण समाजाला जे करता येईल ते द्या. हे पुस्तक सांग, हे वाचल्याशिवाय कळत नाही. अब्दुल कलामांच्या सारखा एक माणूस 2 बॅगा घेऊन राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्या चढतो, घरातले भाऊ वगैरे आले तर त्यांना दिल्लीमधल्या हॉटेलमध्ये ठेवतो, त्यांचे पैसे स्वतः भागवतो आणि उतरताना त्याच 2 बॅगा घेतो आणि आपल्या घराकडे निघून जातो. हा भारताचा निस्वार्थीपणाचा, परंपरेचा संस्कार आहे. अहो, एक निवडणूक झाली तर गावातला साधा प्रतिनिधी निवडून आला, कुणावर टीका करण्याचा हेतू नाहीये. तर 5 वर्षाची मुदत संपताना थांबवूया विषय आपण. हा लक्षात आला का? 5 तारखेला 5. पण हे सगळं होतं कशामुळं? या सगळ्या मुळाशी वाचन दारिद्र्य. वाचत नाही, चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवत नाही. पुन्हा आता नव्यानं महाभारत सुरू झालेलं आहे या देशात. राजकारणामध्ये कोण कुणासमोर उभा ठाकलेला आहे विचार करा. जाहीर व्यासपीठावरती बोलण्याचा हा विषय नाहीये. सगळं महाभारत सुरू झालंय, सगळं रामायण सुरू झालंय. काय वाचन आहे हो त्यांचं? काय त्यांना परंपरा माहित आहे या देशात? आणि त्यांना माहित होण्याची त्यांना गरज पण नाही. पण आपलं जीवन, भौतिक जीवन हे अत्यंत सुंदर करायचं असेल, भौतिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती वाढवायची असेल तर पुस्तकाच्या वाचण्याशिवाय पर्याय नाही. एकांतात वाचन, छानसं वाचन, सुंदर सुंदर पुस्तकांचं वाचन ही या काळातली गरज आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने वाचन उपक्रम महाराष्ट्राचा हा हेतुपूर्वक महाविद्यालय, गावची वाचनालय यांना घ्यायला सांगितलेलं आहे. ह्या वयातच मुलांच्या वरती अब्दुल कलाम, नसीमा दिदी, लवटे सर, माडगुळकर, खरात साहेब ही नावं पडली पाहिजे. त्यांची पुस्तकं, त्या पुस्तकांची नावं या वयात मुलांनी ऐकली पाहिजे. फार खालच्या स्तरावरती पण त्यांना समजणार आहे. जे शिकून गेले त्यांना सांगून उपयोग होईल का नाही याविषयी आपण साशंक आहोत. कारण त्यांचं जग काय झालेलं आहे, बदलत गेलेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे. माझ्या या विवेचनाचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही ज्ञान मिळवा, पैसे मिळवा, पण त्याच्याबरोबर संस्कार मिळवा, शहाणपण मिळवा. याच्यासाठी समृद्ध पुस्तकांचं वाचन करा, संत वाङ्मयाचं वाचन करा. संत वाङ्मय हा तर सगळ्या साहित्याचा परमोच्च बिंदू आहे. भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि समारोपाला ज्या पुस्तकाचं नाव सांगितल्याशिवाय वाचन हा विषय, ते पुस्तक म्हणजे साने गुरुजींचं श्यामची आई नावाचं पुस्तक. हे प्राथमिक शाळेतल्या मुलांनी वाचावं, माध्यमिक महाविद्यालयीन मुलांना वाचावं, प्रत्येक आईनं वाचावं आणि प्रत्येक शिक्षकानं वाचावं. इतकं हे सर्वांग सुंदर संस्काराचा अमृत कुंभ. म्हणून तर नेमाडे म्हणतात, श्यामची आई सारखी कादंबरी मराठी वाङ्मयात यापूर्वी झालेली नाही आणि इथून पुढे होणार नाही. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी आपल्या आईच्या आठवणी
सांगितलेले आहे. 43 रात्री म्हणजे 43 कथांचं हे सर्वांग सुंदर पुस्तक आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला हे पुस्तक भेट द्यावं किंवा एखाद्या मैत्रिणीनं मित्रानं विचारलं तुला काय भेट आणू, तर मला श्यामची आई पुस्तक भेट दे असं सांगावं. इतकं हे सर्वांग सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक वाचणं हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. उद्याच्या युवकांना चारित्र्यवान बनवण्याचं, सुंदर बनवण्याचं हे श्यामची आई हे पुस्तक एकमेव माध्यम आहे. त्यातली 1 मिनिटाची कथा सांगून मी समारोप करतो. हा जो श्याम आहे हा कोकणातला 6वी मध्ये असतो. कोकणात फार सुंदर प्रथा आहे. 2 वेळेला आंघोळ करायची, सकाळी आणि संध्याकाळी शाळेतनं आल्यानंतर. श्याम संध्याकाळी घरी येतो, कपडे काढतो, दप्तर ठेवतो, परड्यात धोंडीवर जातो. आईला हाका मारतो, आई आई बाहेर गेलो, मी शाळेतनं आलोय. आई गरम पाणी आणते. श्याम छानचे आंघोळ करतो, अंग पुसतो सगळं. आता पायाचे तळवे पुसायचे. ते तळवे ओले आहेत. एक पाय वर घेतला तर ती धोंडी दगड असा थरथर म्हणजे हलतो, पडण्याची शक्यता आहे. सगळ्या शरीराला घाण लागेल, पुन्हा ओरडायला लागतो. आई 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 बाहेर ये. आता रे काय श्याम, आंघोळ झाली, घरात यायचं, देवाला नमस्कार करायचा, पांढरी फुलं व्हायची, अभ्यास करायचा. अगं आई बरोबर आहे ग, पण तू म्हणतेस ना शरीराला घाण लागू द्यायची नाही, शरीराला माती लागू द्यायची नाही, शरीर स्वच्छ ठेवायचं, सुंदर दिसण्याचा हा काळ आहे. मग काय झालं आता, अगं ते पायाचे तळवे आहेत ना ओले, ते मला पुसता येत नाही. मग काय करायचं रे श्याम आता? या आई असं करणं ग, तुझ्या साडीचा पदर पसर, मी उभा राहतो, तुम्हाला उचल आणि तुझ्या साडीच्या पदरानं पायाचे तळवे बोल. मुली नव्हती, आपली आई असते, काय करत नाही आपल्यासाठी, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपते. आईनं पदर पसरला, श्याम उभा राहिला, उचललं, तळवे पुसले, त्याला घरात आणलं, कपडे घातले, त्याला देवाला नमस्कार करायला सांगितलं, पांढरी शुभ्र फुलं व्हायली. आई चुलीजवळ गेली, स्वयंपाक करायला लागली. श्याम धावत गेला तिथं, आईला नमस्कार केला. आई त्याला घट्ट बिलगली आणि त्याला एकच वाक्य सांगितलं, श्याम तू किती शहाणा आहेस रे, किती गुणी आहेस. शरीराला घाण लागू नये म्हणून माझ्या रेशमी साडीचा पदर मारणार रे. ठीक आहे मिळू दे, कारण तुम्हाला चांगलं करणं हेच आईचं काम असतं, मला त्याचं काय वाटत नाही. पण आता एक लक्षात ठेव, इथून पुढं आयुष्यात शरीर स्वच्छ ठेवायचं. शरीराला कधी घाण लागू द्यायची नाही, माती लागू द्यायची नाही, पण त्या शरीराबरोबर मन स्वच्छ ठेवलं. शरीरा इतकंच मन स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि तुमचं, माझं, सगळ्यांचं मन स्वच्छ करण्याचं काम पुस्तक करतात. घरामध्ये देवघरा इतकंच त्याला लागून छोटस ग्रंथघर 10-12 पुस्तकांचं असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.